बऱ्याच दिवसामध्ये आपण आपल्या इथे साधन जे उपासना येतात त्यांचे विचार आपण जाणून घेऊ, त्यांना काय अनुभव, त्यांचा काय विचार आहे त्याबद्दल, उपासनेबद्दल, आणि उपासनेने त्यांना काय लाभ झाला, उपासनेचा त्यांना काय आनंद मिळतो, तर ते सगळं आपली इच्छा आहे की त्यांनी तो आनंद आपल्यामध्ये वाटून द्यावा, म्हणजे आपल्याला हे मजा येईल. आपल्याला एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना मिळेल. कारण कसं असतं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि ते अत्यंत पॉझिटिव्ह असतात. तर ते पॉझिटिव्ह विचार आपल्याला सगळ्यांना कळावे हा हेतू आहे. तर कृपा करून सगळ्यांनी शांततेने ऐकून घ्यावं. पहिले सगळ्यांना 43 वर्ष पूर्ण होतात त्याबद्दल अभिनंदन. उपासना ही सतत काढणं हे गुरुकृपेशिवाय शक्य नसतं. गुरुकृपा व्हायला आपल्याला त्यांच्यासारखं राहणं किंवा त्यांना आवडतं नाम घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते या वास्तूमध्ये महाराजांच्या देवळामध्ये आपण घेतोय आणि म्हणूनच ती उपासना 43 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष उपासना दत्तात्रयांच्या इथे होती, पश्चिम 9 वर्षामध्ये. तिथून जवळजवळ 93 मध्ये ही उपासना शिफ्ट झाली. पण तेव्हापासून आजपर्यंत कधी पण कोणत्याही म्हणजे 12 वर्ष ते आणि 13 हे बाकीचे वर्ष उपासना बरोबर 9ला सुरू होते. हे एक फार मोठं आपल्या ज्याचं म्हणतो आपण आपल्यामध्ये अचिव्हमेंट आहे आपल्या सगळ्यांचं, की ह्या सगळ्यांच्यामुळे शक्य होतं. पण एका व्यक्तीचं हे कार्य नसतं आणि ते महाराजांच्या कृपेशिवाय होत नाही. दत्तात्रयांनी रोप लावलं, गुराखबहिणींनी त्यांना प्रेरणा दिली असतात आणि त्या प्रेरणेच्या अनुसार त्यांनी उपासना सुरू केली. पण त्याच्यामागचा काय हेतू आहे, आपल्याला काय मिळणार आणि काय मिळतं आहे आणि पुढे काय मिळणार, तर हे निवेदन करण्यासाठी गुराखबहिणींना सगळ्यात पहिले आशीर्वाद रूपाने बोलवतो. कारण त्या आपल्या उपासनेच्या फाउंडर आहेत, त्यांनी उपासना सुरू केली. म्हणून आज आपण या 43 वर्षाच्या वृक्षाखाली बसलो आहोत. तर कृपा करून बहिणींना निवेदन करतो की त्यांनी आपल्याला निवेदन करावं.